काय सांगाल, सध्या उन्हाचा पारा वाढलेला आहे आणि आपण याबद्दल कशी खबरदारी घेतो? सर आता धूप जास्त वाढलेली आहे, त्यामुळे सर्वांनी हायड्रेट राहिलं पाहिजे, पाणी पिलं पाहिजे. जसं की मी सकाळी घरातून निघते तर सकाळी पण खूप जास्त ऊन असतं, सो स्वतःला कव्हर करते, जास्त पाणी पिते, ज्यामुळे मला हेल्थ प्रॉब्लेम होणार नाहीत आणि स्किन प्रॉब्लेम पण होणार नाही. त्यामुळे स्वतःची केअर घेते आणि शक्यतो दुपारी उन्हात जायचं टाळते. गेल्या 2-3 दिवसापूर्वी पाऊस पडला होता, त्यामुळे वातावरणात काही बदल झाला होता, कसं वाटतं? सर वातावरणात बदल झाला, त्यामुळे थोडे हेल्थ रिलेटेड इश्यू पण झाले होते. त्यामुळे थोडंसं स्वतःकडे लक्ष म्हणजे द्यायला मी सुरुवात केली आहे, जेणेकरून समोर मला हेल्थ इश्यू होणार नाही. कारण आता लक्ष्मी मोरे सर. खूप ऊन तापायला लागलं, माणसाची लाई होऊ लागली जीवाची. त्याच्यामुळे उन्हाच्या बाहेर निघूशी नाही वाटत. पण आता हे 2 मौती झाल्या ना, तर त्या मौतीला गेलो होतो. आता 2 ते 3 दिवसापूर्वी पाऊस आला होता. हो, तेव्हा थंडगार वातावरण झालं होतं, पण आता 2 दिवसापासून जास्त तापायला लागलं. उन्हाचं संरक्षणासाठी काय करायला सध्या? काय करताय उन्हाच्या संरक्षणाला? उन्हाच्या संरक्षणाला तर आम्ही घराच्या बाहेरच निघत नाही उन्हामुळे. काय नाव आहे? माझं वंदना बाभळे. ऊन वाढते, बाहेर निघणं गरजेचंच आहे, पण आपली काळजी आपण स्वतः घ्यायची. स्कार्फ वगैरे, पाणी जास्त पिणे, पुन्हा त्याचा त्रास होऊ नये म्हणून थोडी प्रिकॉशन घ्यायची. आता बाहेर निघाला आहे तर याची कशी खबरदारी घेतली आपण? स्कार्फ वगैरे बांधून किंवा मग पाण्याची बॉटल आहे, थोडं उन्हामुळे त्रास होतोच. 2 ते 3 दिवसापूर्वी पाऊस आला, हा, त्यावेळेस कसं वाटत होतं आणि आज कसं? पावसामुळे थोडं थंड वातावरण झालं, पण पुन्हा जसं तसं पहिल्यासारखंच झालेलं आहे. काय नाव? शीतल. उन्हासाठी काहीतरी स्कार्फ वगैरे वापरायचा, जेवढा बचाव होईल तेवढा आपण करू शकतो. हा, कधीपासून जाणं लागेल? आणि 8 दिवसापासून खूप तापलेलं आहे ऊन. 2 दिवसात कमी झालं होतं. हा, पावसामुळे थोडस कमी झालं होतं, पण आता खूप तापतंय. हा, वंदना आडेलकर. आपण आपल्या डोक्यावर समजा काही टोपी वगैरे किंवा छत, आपल्या रुमाल स्कार्फ घेऊन सनी चालायला पाहिजे. सगळ्यांनी जास्त त्याच्या परीने काळजी घ्यायला पाहिजे. आपण आता मजबुरीनं निघतो बाहेर, पण ऊन खूप जास्त आहे. एवढं ऊन पडतंय, बाळाला पण घेऊन असताना काय कसं काळजी घेतं बाळाची? बाळाची त्याच्यासाठी आम्ही बाळासाठी डोक्यावर टोपी घेऊन बाहेर चालले, स्कार्फ वगैरे टाकून सनी डोक्यावर. ऊन खूप जास्त असल्यामुळे डोक्याला प्रोटेक्शनसाठी तेवढंच. 2 दिवसापूर्वी पाऊस पडला होता, हो, तर वातावरण कसं झालं होतं आता कसं? तेव्हा वातावरण थोडं थंड झालं, पण ताबडतोब परत शरद गरज असं झाल्यासारखं झालं आणि गरम जे आहे ते टेम्परेचर तसंच आहे. एवढं ऊन आहे तरी आपण बाहेर निघालो. हो, का? कामासाठी निघावं लागतं, घरच्या घरी नसल्यावर आपल्याला. काय नाव आपलं? राधा अंकुश फलके. क्या कहेंगे अभी आप जो धूप में यहाँ पे खड़े हैं, कैसा टेम्परेचर का असर पड़ेगा? टेम्परेचर बहुत है ना भाई, टेम्परेचर तो है ही ज्यादा, तकलीफ तो हो रही थी दूध की। उससे बचने के लिए क्या कर रहे हैं? क्या इलाज ही नहीं उसका, रुमाल बांध के घूम रहे हैं। और उन्हासाठी आता आम्ही असं काहीतरी डोक्यावर पदर घेतो, रुमाल स्कार्फ वगैरे वापरतो.